नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या अजिंक्य पवार या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत. बघा, आपली जी सिरीज चालू आहे मोफत ती तर चालूच आहे, मेंटरशिप पण चालू झालेली, त्याला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद देतात. आज जे आपल्याला बघायचंय, एकदा थंबनेल बघा. काय 14,000 जागांना मंजुरी मिळाली हे सर्वांना माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे आज की 14,000 जागांना मंजुरी मिळालेली आहे पोलीस भरतीसाठी. तर त्यासाठी असं नियोजन ठेवा, यंदा वर्दी आपलीच. जर थंबनेल असं बनवतोय की यंदा वर्दी आपलीच, तर 100% जे सांगतो तसं फॉलोअप करा. शुअर शॉट निकाल येणार आणि आलाच पाहिजे. या वर्षी आपल्याही अंगात वर्दी आलीच पाहिजे आणि या वर्षी आपल्या अंगावर सुद्धा गुलाल पडलाच पाहिजे. मग यासाठी काय करावं लागेल यावर तर आपण बोलूच, पण तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या. बघा, आपली ही जी तलाठी भरती प्लस पोलीस भरतीसाठी नियोजन केलंय आपण. विशेषतः पोलीस भरतीच्या पोरांचे खूप मेसेज आले काल. त्यांना मी सांगितलं ती तलाठी भरतीसाठी आहे, तुमच्यासाठी सुद्धा आहे, चालतं, पण तरी ते ऐकत नव्हते. त्याच्यामुळे आपल्याला मेन्शन करावं लागलं. तर याबद्दल तुम्हाला सर्व माहिती आहे. इथं तुम्हाला सांगतो, एका शब्दात सांगतो, जास्त फापट वसर पांगवण्यापेक्षा 15 ऑगस्टला बॅच सुरू होतीये. 15 ऑगस्ट, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, जवळपास 1000+ प्रश्नांचा सराव होणार आहे, जवळपास 1000+ शब्द संग्रह होणार आहे बर का. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं नोट्स भेटणार आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर या सर्वांच्या नंतर डेली वीकेंड रिव्हिजन लेक्चर, त्यानंतर डेली आपलं बघा मित्रांनो, तुम्हाला सांगतो डेली आपण रोज काय दिवसभर केलं याच्यावर आपण संध्याकाळी व्हाईट चार्ट घेणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला आपण विचारणार आहोत की बाबा काय चालू आहे, काय केलं, काय नाही. आणि ही मेंटरशिप म्हणजे एका प्रकारे तुमची बॅचच. एवढंच करायचं तुम्ही, फक्त एवढं करायचं, निकाल येणार म्हणजे येणार, फक्त एवढं करा मित्रांनो, ठीक आहे. चला, आता आपल्याला आपल्या महत्वाच्या मुद्द्यावर, ज्यांना जॉईन करायचं त्यांनी व्हॉट्सअपवर संपर्क करा. फीस फक्त 299 रुपये, ठीक आहे. चला पुढे जाऊ. बघा, आता मी तुम्हाला, सर मास्तर जे शिकवतो ते खरं योग्य शिकवतं का, मास्तर जे सांगतो ते योग्य आहे का, याचा एक प्रूफ दाखवतो. काल आमच्या एका मित्राचा मेसेज आला, तुझं पुरस्काराचं लेक्चर बघितलं होतं, राम सुतारचा प्रश्न आलेला होता, BSc क्लर्क, ठीक आहे. बघा, आपण जे मोफत लेक्चर सिरीज आपली चालू आहे ती कायमच चालू राहणार आहे. आणि तिच्यातल्या पहिल्याच लेक्चर मध्ये, माझ्या मते प्रश्नांच्या लेक्चर मध्ये, आपण राम सुतार यांचा प्रश्न घेतला होता, ते आलेलं आहे. आणि आपण आता तर सुरुवात केली, म्हणूनच म्हणतोय फापट पसारा करण्यापेक्षा मोजकच करायचं, पण महत्वाचं करायचं. चला चला, बरं, हे सबूत आहे बघा, त्याचा सबूत आहे. बघा, 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला, बघा, राम सुतार. ओके, हे बघा, आम्हीचे हाच शर्ट आहे, बघून घ्या, ठीक आहे. चला बघा, आता झालं. चला, आता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. बघा, म्हणजे या प्रकारे सर्व होतं. आता काही काहींना वाटलं असं सरनं आपला टाइमपास केला, हा टाइमपास नव्हता, हे तुम्हाला रिअलिटी दाखवायची होती. हा सूर्य नाही जत्रत का बरं, की बाबा आपण जे करतोय ते खरंच योग्य करतोय ना, हे पोरांना वाटलं पाहिजे, हा विश्वास पटला पाहिजे, म्हणून आपण केलं. हे तुमच्या कामाचंच होतं, ठीक आहे. कारण आपण भल्या मोठ्या बॅचेस वगैरे हे करतो, पण तेवढं आपल्याला जर का नसल जमत, मी म्हणत नाही कोणाची टीचिंग चांगली नसते, टीचिंग चांगली असते, पण आपल्याला तेवढे लेक्चर्स केल्या जात नाही, तेवढं बघितल्या जात नाही. त्यापेक्षा मोजकच जेवढं देतो तेवढं करा, हे सांग. बरं, आता नियोजन बघा कसं असेल. बघा मित्रांनो, आपण पोलीस भरतीला असणारा वर्ग, हे बघा, आपण आता आपण पोलीस भरतीची तयारी कोण करतं रे, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी माझी कायम तळमळ असते. काय असं माझी त्यांच्यासाठी तळमळ, अरे सर्वात मध्यम वर्गातून आलेला विद्यार्थी म्हणजे पोलीस भरतीतला माणूस आहे. पोलीस भरतीतला विद्यार्थी म्हणजे माहित आहे का, गावातल्या आप्पाचा तो मुलगा असतो, गावातल्या अण्णाचा तो मुलगा असतो, गावातल्या तात्याचा तो मुलगा असतो. कधीच वर्दीची पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या पोराचा बापाला कोणी साहेब म्हणत नाही. साहेब म्हणून हाक मारताना तुम्हाला कधी दिसणार नाही, कारण बंधाऱ्यावर राबणारी, शेतात राबणारी ती माणसं आणि त्यांचीच लेकरं शेतात राबतात पण, आणि पुन्हा आपल्या भरतीची पण तयारी करत असतात, फक्त एका कारणासाठी की मलाही वर्दीत दिसायचंय, माझ्या बापाला सुद्धा मी वर्दीत दिसलो पाहिजे. हे स्वप्न उराशी बाळगलेलं असतं त्यांनी. आणि म्हणूनच मी म्हंटलो की बाबा, गावात ज्यांना आपण आप्पा, तात्या, नाना, अण्णा म्हणतो, त्यांचीच पोरं पोलीस भरतीत तुम्हाला कधीही दिसल. बरोबर आहे का नाही? का बरं दिसतात रे ती पोरं? कारण त्या पोरांना माहिती असतं हे मी करू शकतो, हे मला करायचंय आणि माझ्या घरासाठी चांगलं आहे. कारण प्रशासनात एक पोलीस म्हणजे हे गाव खेड्यामध्ये किंवा आपल्या पूर्ण महाराष्ट्रात आपल्याला माहित आहे पोलीस या नावाला महत्व किती. बरोबर आहे की नाही?
चला मग, तर त्या विद्यार्थ्याला मी सांगतोय, हे जे नियोजन मी तुम्हाला देणार आहे ते तुम्ही एकदम व्यवस्थित पाळा, 100% निकाल येणार आहे. हे बघा मित्रांनो, ज्याला वाटतं ना, जो खचला असेल आणि ज्याला वाटत असेल कसं करून काय करू, त्याच्यासाठी सांगतो, स्वतः जिथं अभ्यास करत असशील, एकतर एखाद्या डेस्कवर अभ्यास करत असशील अभ्यासिकेत, किंवा तुझ्या शेतात अभ्यास करत असशील, जर डेस्कवर अभ्यास करत असशील अभ्यासिकेत, तर तुझ्या डेस्कवर मी सांगतो ती चिटकव, आज हे 3-4 वाक्य चिटकव, 100% जिंकशील. बघ, स्वतःला सांग की मलाही माझ्या आई वडिलांच्या अंगावर पडलेला गुलाल बघायचा आहे, मलाही माझ्या आई वडिलांच्या डोळ्यात माझ्या अंगावर पडलेल्या गुलालामुळं आलेले आनंद अश्रू मला पाहायचे आहे. आणि एवढंच नाही तर मला सुद्धा माझ्या वडिलांसमोर वर्धेत जाऊन एक सलाम त्यांना ठोकायचा आहे, आणि माझ्या डोक्यावर असलेल्या माझा जो पोलिसाचा मान आहे, तो पोलिसाचा मान, ती टोपी मला माझ्या वडिलांच्या डोक्यावर थोड्या क्षणापुरती का होत नाही ठेवायची आहे. आणि त्यासाठी मला झटायचं आहे. माझा बाप शेतात राबतो आणि मला ग्राउंडवर राबायचंय, मला माझ्या लेखणीतून राबायचंय, आणि मला माझ्या वडिलांसाठी उभं राहायचंय. एवढं लक्षात ठेव मित्रा, खरोखर सांगतो, तू सक्सेस होणार, तू वर्दीत दिसणार. ठीक, चला आता नियोजन बघा. नियोजन आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगतो, आपण 2 ठिकाणी नियोजन करू, एक मैदानी आणि दुसरं इकडे आपलं लेखी झाले का रे 2? ठीक आहे. मग आता मैदानी आणि लेखी या 2 साठी कसं करायचं, काय करायचं, मी तुम्हाला सांगतो आता व्यवस्थित. बघा मैदानीचं तुम्हाला मी सांगतो मित्रांनो, तुम्ही खूप जबरदस्त करतात. सध्या अशी स्थिती झालेली आहे की 70% मुलं मैदान मारतायत, मैदान गाजवतायत. ते त्यांच्या शारीरिक लेवलचं पूर्ण मैदान, जे शारीरिक गोळाफेक असेल, उंच उडी असेल, रनिंग असेल, अशी मारतायत रे पोरं, अशी मारतायत. पण ह्या लेखणीमधलं मैदान मारायला पोरं मात्र आता कमी पडतायत. मग ती कसं करायचं बरं? असं आहे का की ती लेखणीमध्ये कमी पडतायत? नाही, थकतात रे, थकतात. कधी कधी ना, जर तुम्ही गावाखेड्यात राहत असाल ना, तर गावाखेड्यात संध्याकाळच्या वेळेला चक्कर मारायची, रस्त्याच्या कडानं तुम्हाला पोलिसाच्या फक्त अशी एक मोठा गट दिसल, नुसता फिरत, नुसता रनिंग करत असतो, हाफ चड्डी असते, एक आपलं बन्यान असते, आणि त्याच्यावरती पळत असतात. ती पळत असणाऱ्या पोरांना जर विचारलं ना काय करताय, तर प्रत्येकाच्या डोळ्यात, प्रत्येकाच्या तोंडात 2च शब्द दिसतील, एक मी आर्मी करतोय किंवा मी पोलीस भरतीची तयारी करतोय. म्हणजे त्यांची स्वप्न त्यांच्या उराशी बाळगलेली आहे त्यांनी. मग ती पोरं तिथं एवढं मैदानीचा अभ्यास करतात, एवढं मैदानी हे करतात की बिचारी थकतात, अभ्यास होत नाहीत, लेक्चर अटेंड करायला ताकद अंगात राहत नाहीत. मग त्यासाठीच तुम्हाला सांगतो, हे नियोजन तुम्ही ठेवा. माझी मेंटरशिप बॅच घ्या, नाही तर अथवा नका घेऊ, पण जे मी आता इथं सांगतोय तेवढं नियोजन तुमचं डेली ठेवा, 100% निकाल येणार म्हणजे येणार. बघा, आता मैदानी आणि लेखी बघतोय आपण, बरोबर. मैदानीचं तुम्ही करताय, आपण आता टाइम टू टाइम बघू. टाइम टू टाइम समजा आता पोलीस भरतीची पोरं सकाळी 5 ला ग्राउंडला जातात, धरू आपण 5, ठीक आहे. 5 ते 7 पर्यंत ग्राउंड धरा, 7 पर्यंत, ठीक आहे. ग्राउंड करायचं, जबरदस्त ग्राउंड करून आलात, फ्रेश झालात, आंघोळ केली, आंघोळ वगैरे सर्व झालं, नाश्ता वगैरे झाला, आणि त्याच्यानंतर कमीत कमी 9 वाजता बर का, 9 वाजता तुम्ही, जर तुम्ही समजा घरी अभ्यास करायचा तर घरी, किंवा अभ्यासिकेत असाल तर अभ्यासिकेत, जिथं असेल तिथं जायचं. 9 ते 11 हे एकदा सांगतो, एकदा ऐका. हा, त्या 9 ते 11 टाइम मध्ये काय करायचं माहिती आहे का, तुमचं आपलं जे आहे बघा, सॉरी, बघा आता तुम्हाला इथं काय करायचं, या टायमिंग मध्ये मराठी, ठीक आहे, मराठी आहे आपली, बरोबर आहे, किंवा मराठी किंवा सामान्य ज्ञान. यापैकी जो विषय तुम्हाला थोडा जड वाटत असेल, मी काय म्हणतोय, थोडा जड बर का, त्याचं आधी वाचन करा, म्हणजे सामान्य ज्ञान. आता सामान्य ज्ञानचा विषय कसा माहिती आहे का, याच्यात भरमसाठ 6-7 विषय आहे, आणि ते सर्व एकत्र होऊन मग सामान्य ज्ञान होतं. इतिहास, भूगोल, राजशास्त्र, अर्थशास्त्र हे सगळं एकत्र होतं, आणि त्यातून तयार होतं सामान्य ज्ञान. ठीक आहे. बघा, मग GK आपण ज्याला म्हणतो, ठीक आहे. बघा, मग हे जे, तर याच्यासाठी इथं वाचन करायचं, बघा इथं वाचन करायचं व्यवस्थित, ठीक आहे. त्याच्यानंतर 11 वाजता थोडस फ्रेश व्हा, काय व्हा, 15 काय नसतं, जसं 12 तास अभ्यास नसतो करावा लागत,
ठीक आहे, थोडंसं फ्रेश ऑफ 11 सव्वा 11 या रिटर्न. सव्वा अकरा पासनं कमीत कमी दीड पर्यंत गणित एक चॅप्टर झालाच पाहिजे. भले मग तुम्ही लेक्चर बघत असाल तर लेक्चर बघा, किंवा तुम्ही जर लेक्चर बघत नसाल, तुमचा अगोदर झालं तर सराव करत असाल तर सराव करा. ठीक आहे, हे झालं. त्याच्यानंतर दीडला जेवण वगैरे केला. ठीक आहे, 2 वाजले. 2 वाजता 2 ते 4 इथं सुद्धा जे तुम्ही इथं गणिताचं केलं होतं किंवा बुद्धिमत्तेचं केलं होतं त्याची सराव करायचा. ठीक आहे, त्याच्यानंतर हे झालं 2 ते 4. ओके, आता आपण पुढचं बघूया. इतकं तर आलं लक्षात. ठीक आहे, चला. ठीक आहे, 2 ते 4 झालं. मग 4 नंतर थोडासा ब्रेक घेतला, शरीराला ब्रेक पाहिजे असतो. ठीक आहे, 4:30 ते 5:30 4:30 ते 5:30 या वेळेमध्ये तुम्ही काय करा माहिती का मित्रांनो, यावेळी तुम्ही काय करा, पुन्हा एकदा तुम्ही जे सकाळी मराठी किंवा सामान्य जे काय वाचलं होतं का त्याला पुन्हा रिवाइज करा. एकाच तासात करायचं रिवाइज. ठीक आहे, 5:30 समजा ग्राउंडला गेलात, 5:30 ते 6:30 आपण 7 पर्यंत धरू, 7 पर्यंत ग्राउंड. ठीक आहे, जेवण वगैरे सर्व करून तुम्हाला वाजले 8, 8:30 धरू. चला 8:30 धरू. तर 8:30 ते 10:30 इथं पुन्हा तुम्ही जे काय दिवसभर केलं त्याला अर्धा तासात वाचून घ्यायचं. आणि दुसरी गोष्ट, राहिलेल्या 1.5 तासात पुन्हा गणित करायचं, पुन्हा गणित बुद्धिमत्ता करायचं. बरं सर, तुम्ही त्याला एवढं वेटेज का देताय? मग तुम्हाला मी आता सांगतो. बघा कसं, बघा हे का सांगितलं सर तुम्ही गणिताचा एवढा अभ्यास दिवसभरात. ठीक आहे, मराठी आणि सामान्य रिवाइज करत राहायचं. रिवाइज करायचं. आज जर मराठी केलं तर उद्या सामान्य, आज जर सामान्यात केलं तर उद्या मराठी. ठीक आहे, जर तुमच्याकडून हे होत नसेल तर मग आपली मेंटरशिप जॉईन करा. पण तुम्हाला वाटतंय की मी हे करू शकतो तर मग तुम्ही योग्य रीतीने ते करा. ओके, चला बघा. आणि तरी तुम्हाला जर अडचण येत असेल तर मला विचारा. असं नाही की मेंटरशिप लावली म्हणजे विचारू शकत नाही, बिनधास्त विचारा. आपला व्हॉट्सअप नंबर आहे, टेलिग्रामला जॉईन व्हा, व्हॉट्सअपला जॉईन व्हा. ठीक आहे, चला बघा. आता मी तुम्हाला नियोजन दिलं किंवा कोणत्या वेळेत काय करायचं, कोणत्या वेळेत काय करायचं. हा टाइम तुम्ही तुमच्या नियोजनानुसार फ्लेक्झिबल करू शकतात. तुम्हाला जर समजा या टायमिंगला ग्राउंड नाहीये, या टायमिंगला तिथे ऍडजस्ट करा. इकडे ग्राउंड आहे, इकडे येणार, तिथे ऍडजस्ट करा. ओके, आलं लक्षात? हे असतं तुमच्या मनात करू शकतात. पण एक मी सर्वसाधारण एक टाइम टेबल तुम्हाला दिला की हा टाइम टेबल तुम्ही फॉलो करा. कारण कालपासून एकच मेसेज आहे, सर वेळापत्रक बनवून द्या, सर वेळापत्रक बोलून द्या, सर नियोजन करून द्या. हे झालं नियोजन. पण करायचं काय सर, नेमकं करायचं काय? बघा, मराठीला किती प्रश्न आहे? रे? 25. बर, सामान्य ज्ञानला किती प्रश्न आहे रे? 25. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर गणित व किती प्रश्न आहे रे? गणित व बुद्धिमत्ता किती प्रश्न आहे? 50. म्हणजे 25 याचे आणि 25 याचे, बरोबर आहे का? प्लस. ठीक आहे, याचे 50 प्रश्न. म्हणजे कळतंय का तुम्हाला? त्याच्यामुळेच म्हटलो मी की गणिताला जास्त टाइम द्या, कारण अर्धा पेपर आहे तुमचा, डायरेक्ट अर्धा पेपर. ओके, आता मराठी आणि सामान्य ज्ञान. बर, याच्यात काय करायचं हे मला कुठून कळेल सर, किंवा याच्यात काय करायचं हे कुठून कळेल, आणि याच्यात काय करायचं हे कुठून कळेल? बघा, आता मराठीला जे 25 प्रश्न आहे तुम्हाला, बरोबर आहे, काय करा, पोलीस भरतीचे आतापर्यंत बरेच पेपर झालेत, बरेच. सगळे गोळा करायचे, काहीच मागे पुढे ठेवायचं नाही. सगळे गोळा करायचे. ठीक आहे, जेव्हा तुम्ही सगळे पेपर गोळा करणार, झालेले म्हणतोय मी, झालेले पेपर, त्याच्यातून सगळ्या पेपरला समोर ठेवा, एक पेपर समोर ठेवा. समजा तुम्हाला जास्त नाही पण 15 पेपर भेटले. किती? 15 पेपर भेटले. 15 म्हणतोय मी. हे 15 खूप कमी, तर 15 धरले आपण. तर बघायचं, पहिले एक नोटबुक घ्यायची, तिच्यात 15 पेपर मध्ये मराठीचे कोणत्या घटकावर जास्तीत जास्त प्रश्न आलेले बघायचे.
कोणकोणत्या घटकावर जास्तीत जास्त प्रश्न आलेले ते बघायचं. ते सगळे घटक इथं लिहून काढायचे. सगळे घटक म्हणजे जास्तीत जास्त प्रश्न येणारे सांगतोय मी तुम्हाला, जास्तीत जास्त प्रश्न येणारे. किंवा त्याला एक करू शकता तुम्ही, हे सोपं आहे. किंवा अजून एक मेथड सांगतो जी मला वाटतं की काय करा, एकदा अनुक्रमानिक आखून घ्यायची. पूर्ण मराठी जेवढे घटक आहे का आपल्याला ऑलरेडी पुस्तकात सगळे लिहायचे, आखून घ्यायचे. आणि तुम्ही जे पेपर आणलेत का त्याचा 1 2 3 4 किंवा इयर वाईज नंबर याचा 2024 22 किंवा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे वर नंबर द्यायचे पेपरला, बरोबर आहे. आणि मग असं लिहून घ्यायचं खाली. मग बघायचं वर्णमाला या पेपरमध्ये नाही, या पेपरमध्ये नाही, हा या पेपरमध्ये आहे, या पेपरमध्ये आहे, या पेपरमध्ये आहे, बरोबर. हा मग बघायचं असं सगळं झालं तुमचं एकदा भरून मराठीचं की मग चेक करायचं की बाबा कोणत्या चॅप्टर, असे कोणते 10 चॅप्टर आहे किंवा असे कोणते 8 चॅप्टर आहे की ज्याच्यावर सर्वात जास्त प्रश्न विचारले गेले, बरोबर का नाही, ते बाजूला काढायचे. आलं लक्षात. सेम टू सेम इंग्लिश, सॉरी सेम टू सेम याला करायचं सामान्य ज्ञानला. आणि सामान्य ज्ञानला तर याची लय करायची, कारण आता हा सामान्य मराठीत कसं आहे, मराठी तो विषय त्याला 25 मार्क. पण सामान्य ज्ञानमध्ये काय होतं, सामान्य ज्ञानमध्ये काय होतं माहिती आहे का पोरांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय घडून येते या सामान्य ज्ञानमध्ये आपल्याकडून सर्वांकडून, की इथं काय आहे तुम्हाला हे बघा, चालू घडामोडी आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर चालू घडामोडी झालं, त्याच्यानंतर काय रे, त्याच्यानंतर पुढची गोष्ट बघा इतिहास आहे, त्याच्यानंतर भूगोल आहे, त्याच्यानंतर राज्यशास्त्र आहे, ठीक आहे. हे सगळे विषय मिळून 25 प्रश्न तयार होणार. मग याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा आपला पीआयक्यू डेटा, बरोबर आहे. मग पीआयक्यू डेटा याला काय करायचं, कसं करायचं बघा आता. बघ चला, हा जो पीआयक्यू डेटा आहे याला कसं हे करायचं, मग तुम्ही जसं मराठीचं केलं तसं सामान्य ज्ञानचं करायचं. तुम्हाला कळून जातं की बाबा राज्यशास्त्रात कोणकोणत्या घटकावर प्रश्न विचारले जातात, इतिहासात कोणत्या घटकावर प्रश्न विचारले जातात किंवा त्याच्यानंतर आपल्या बाकीचे जे घटक आहेत त्याच्यात कोणत्या याच्यावर प्रश्न विचारले जातात, चालू घडामोडी कशावर विचारल्या जातात, हे सगळं काढायचं झालं. आणि मग आता राहिलं गणित. गणिताला तर टेन्शनच नाही. गणिताला काय होणार आहे माहिती आहे का, तुम्ही हे तर करायचं असं एकदा करून घेतलंय गणिताचं, पण असे चॅप्टर काढून घ्यायचे. मग तू चॅप्टर एकदा लेक्चर बघा किंवा काय तुम्ही जे करत असाल अभ्यास करायचा. आणि मग त्याच्यानंतर बघायचं की गणितात समजा पहिला चॅप्टर आहे आपला, समजा सरासरी. तर मग सरासरी चॅप्टरवर किती प्रश्न आले बाबा आतापर्यंत, किती प्रश्न विचारले गेलेत, काय गेलेत, ते सगळे सोडून टाकायचे. कळलं का, सगळे सोडून टाकायचे. हा ओके. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, जसं समजा काळकाम चॅप्टर आहे, काळकाम, याच्यावर कोणते प्रश्न आहे काय सगळे बघायचे, सोडून काढायचे. आलं लक्षात. याप्रमाणे तुम्ही जायचं, कळलं का, तेव्हा तुमचा प्रॉपर अभ्यास होतो. हे तुम्ही कराच, पण होत नसेल तर मग मी करून घ्यायला तयार आहे. तुम्ही 100% आपली मेंटरशिपची बॅच जॉईन करू शकतात. ही जी बॅच आहे ही तुम्ही जॉईन करू शकतात. ओके, आलं लक्षात. बर, आता काही मित्र असे पण भेटलेत कालपासनं की सर आमचा अभ्यास झालाय. मला मी खरं सांगतो, ज्या पोरांचा अभ्यास झालाय पण आता रिव्हिजनच करायची, आता काय बाकीचं करायचं नाही, तर त्यांच्यासाठी आपण एक प्लॅटफॉर्म उघडतोय. तो प्लॅटफॉर्म म्हणजे असा की तुम्हाला अगोदर टॉपिक वाईज तुम्हाला त्याच्याबद्दल मी सांगलच नंतर, पण तुम्ही मला एकदा संपर्क करा. टॉपिक वाईज टेस्ट टाकायचे तुम्हाला, त्या सोडवायच्या, काय ते बघायचं. हे सगळं आपलं प्लॅन चालू आहे. पण त्याआधी तुम्ही काय हे जे ते करा, आणि ज्याला मेंटरशिप जॉईन करायचं करा. मी काय कोणाला फोर्स करत नाहीये, पण ज्याला वाटत सरने नियोजन दिलं, मराठी सांगितलं, मी जे तुम्हाला सांगितलं का ते सगळं ऑलरेडी मी इथं करून बसलेलो आहे, त्याप्रमाणे तुमच्या सर्वांचं घेणार आहे. पण जर कोणाला असं वाटत की नाही मी माझं करू शकतो, 100% करायचं, नक्की करा. आणि तरी अडचण असेल तर बिंदास कॉल करून विचारायचं, सर मी मेंटरशिपला तर नाही पण मला अशी अडचण येते, ह्या चॅप्टरची मला सांगा काय करू, मी सांगतो काय करायचं. ओके, याप्रमाणे नियोजन ठेवा. युट्यूबला जॉईन राहा, टेलिग्रामला जॉईन राहा, व्हॉट्सअपला मेसेज करा. ओके, चालत थांबूयात. धन्यवाद.